50च्या पुढं मानसिक गोंधळ का? याची कारणं वयाच्या 3ऱ्या टप्प्यातील मानसिक गोंधळ द्वारा आर्नाल्डो लिंकटेस्टीन, फिजिशियन. जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या 4थ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवतो, तेव्हा मी हा प्रश्न विचारतो की वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणं कोणती आहेत? काही सुचवतात डोक्यात ट्यूमर. मी उत्तर देतो नाही. इतर सूचित करतात अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं. मी पुन्हा उत्तर देतो नाही. त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकारानं त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात. जेव्हा मी 3 सर्वात सामान्य कारणं सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात. अनियंत्रित मधुमेह, मूत्रमार्गात संसर्ग आणि निर्जलीकरण. हा विनोद वाटेल, परंतु तसं नाही. 50 वर्षापेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणं थांबतं आणि परिणामी द्रव पिणं थांबतं. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कुणीही नसतं तेव्हा ते त्वरित डिहायड्रेट होतात. निर्जलीकरण तीव्र होतं आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळं अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणं, हृदयाची धडधड वाढणं, छातीत दुखणं, कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा. आपल्या शरीरात आपल्याकडं पाण्याचं प्रमाण 50%पेक्षा जास्त असतं, तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50व्या वर्षी सुरू होते. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडं पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे. जरी ते डिहायड्रेट असतील तरी त्यांना पाणी प्यावं असं वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगलं काम करत नाही. निष्कर्ष, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात. केवळ त्यांच्यात पाणी पुरवठा होत नाही, तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्याची कमी झालेल्या कार्यक्षमतेचं कार्य त्यांच्या संपूर्ण शरीराला हानी पोचवत असतं. तर इथं 2 सतर्कता घ्यायच्या आहेत. 1. द्रव पिण्याची सवय लावा. पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळ पाणी, दूध, सूप आणि रसाळ फळं, उदाहरणार्थ टरबूज, खरबूज, अननस यांचा समावेश आहे. संत्रा आणि टँजरीन हे देखील कार्य करतात. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दर 2 तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा कुटुंबातील सदस्यांना इशारा आहे की 50च्या पुढच्या लोकांना सतत द्रव पदार्थ द्या. त्याचवेळी त्यांचं निरीक्षण पण करा. निरीक्षण करताना जर आपल्या लक्षात आलं की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, आज नाकारले, उद्या नाकारले, तर ते हळूहळू चिडचिडे होतील, त्यांना श्वास घ्यायला त्रास होईल, शांतता त्यांची कमी होईल, कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, अलर्टनेस कमी होईल, म्हणजे सजगता. तर ही सगळी निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणं आहेत. श्रोतेहो, आर्नाल्डो लिंकटेस्टीन हे 46 वर्षाचे वैद्य हॉस्पिटल दास क्लिनिक्स इथं एक सामान्य चिकित्सक आणि साओ पावलो या विद्यापीठातील औषध संकाय इथं क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर ती सगळ्यांपर्यंत पसरवायला विसरू नका. आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबाला
त्यांच्यासह स्वतःसाठी जाणून घेणं आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी व्हायला मदत करणं आवश्यक आहे. 50शीच्या पुढच्या लोकांसाठी हे आपण निश्चित शेअर करा. अज्ञात लेखकाची ही माहिती आपल्यापर्यंत पोचवली दत्ता सरदेशमुख यांनी.